ओम श्री साईराम. सत्यसाई वाहिनी. प्रकरण 1. सर्वोच्च सत्य. जीवन जगण्याचं उद्दिष्ट आणि अर्थ म्हणजे परमात्म्याची प्राप्ती. परमतत्व म्हणजेच आत्मा. जे भारतीय संस्कृतीतून वाढले आहेत त्यांना माहीत आहे की आत्मा सर्वव्यापी आहे. पण त्यांना जर विचारलं की हे तुम्हाला कसं समजलं, तर काही जण सांगतील की वेदांनी हे शिकवलं. काही जण शास्त्रग्रंथ उद्धृत करतील. काही जण ऋषीमुनींच्या अनुभवाचा दाखला देतील. आपल्या बुद्धीच्या तीक्ष्णतेनुसार त्यांचे निष्कर्ष आणि सत्यता आधारलेली असेल. अनेक महान लोकांनी त्यांची बुद्धी सर्वव्यापी आत्म्याच्या शोधाकडे लावली आणि ते ईश्वरतत्वाचं दर्शन घेण्यात यशस्वी झाले. या भारत देशात आपलं ध्येय यशस्वीपणे गाठल्याची उदाहरणं आहेत. विद्वान, आचार्य, साधक, ऋषी यांनी अथकपणे हा शोध घेतला. अर्थात लाखो लोकातून फारच थोडे लोक मोजता येतील की ज्यांना या विश्वात्म्याचे दर्शन झालं. आत्मदर्शनाच्या क्षमतेसाठी त्या उंचीवर नेणारी प्रज्ञा आणि विवेकबुद्धी दुसऱ्या कोणाही सजीवामध्ये नाही. म्हणून तर माणसाला सृष्टीचा मुकुटमणी म्हणतात आणि शास्त्रग्रंथ म्हणतात की मनुष्य म्हणून जन्माला येणं ही दुर्लभ भाग्याची गोष्ट आहे. सृष्टीचं कारण शोधण्याची क्षमता माणसात आहे. त्याच्यामध्ये ती ओढ आणि पात्रता आहे. शांती, वैभव, सुरक्षितता यांच्या वर्धनासाठी तो या निर्माण झालेल्या सृष्टीचा उपयोग करीत आहे. आपला आनंद आणि सुख वाढवण्यासाठी तो निसर्ग शक्तींचा वापर करीत आहे. हे वेदांनीच सिद्ध केलं आहे. वेद हे लाखोंच्या श्रद्धेचे प्रमाण आहेत. ईश्वराचे ते शब्दच आहेत. वेद हे अनादी आणि अनंत आहेत अशी हिंदूंची श्रद्धा आहे. ईश्वर माणसाशी संवाद साधतो. ते कोणी लेखकाने लिहिलेले ग्रंथ नाहीत. अनेक प्रश्नांची ईश्वराने दिलेली ती उत्तरं आहेत. सर्वोच्च ध्येय साधण्यासाठी ती आहेत. तो योग्य मार्ग प्रगट होण्यापूर्वीही त्यांचं अस्तित्व होतं. माणसाला त्या मार्गाचा विसर पडला तरी त्यांचं अस्तित्व असणारच आहे. कोणत्याही कालावधीत ते निर्माण झाले नाहीत किंवा इतर काळातही ते निर्माण होणार नाहीत. वेदांनी सांगितलेला धर्मही अनादी आणि अनंत आहे, कारण तो सर्वोच्च ध्येयाकडे नेतो. अर्थात काही जण असा युक्तिवाद करू शकतात की सर्वोच्च ध्येयाशी जोडलेल्या धर्माला अंत नसला तरी त्याला आदी नक्की असणार. वेद सांगतात की या सृष्टीचक्राचा आदी अंत सांगणारा कोणताही बिंदू नाही. ते सतत फिरणारं चक्र आहे आणि वैश्विक ऊर्जेच्या परिणामातही वाढ किंवा घट असा कोणताही बदल नाही. ती कायम सारखी आणि स्वतःसिद्ध आहे. आदी आणि अंत ओळखू न येणाऱ्या सृष्टी आणि निर्माता यांच्या समांतर रेषा आहेत. त्यांची गती एकमेकांपासून कायम समान अंतरावरच असते. ईश्वर हा सतत क्रियाशील असला तरी त्याचा संकल्प आणि शक्ती यांचं मानवी बुद्धीला आकलन झालेलं नाही. भारतीयांच्या दृष्टीने तो परमात्मा सर्वव्यापक आहे. तो उंच आकाशात आणि अवकाशात मुक्तपणे संचार करतो. फार पूर्वी इतिहासपूर्व काळात हे सांगितलं आहे. परमतत्वाच्या संकल्पनेचा अभ्यास आणि प्रचार यात इतिहासात अनेक अडथळे आले, पण ते यशस्वीपणे पार करून आज ते स्वतः सजीव आणि दक्ष असल्याचं सांगत आहेत. या ज्ञानाचं हे बलस्थान असल्याचं हे प्रमाण आहे. यहुदी, झरतुष्ट्र, ख्रिश्चन धर्म यात सांगितलेल्या सर्वोच्च ध्येयाच्या संकल्पनांमध्ये भारतीय संकल्पनांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याच धर्माचा तो भाग असल्याचं ते सांगतात. मात्र स्वतःच्या जन्मस्थानात हा विशेष दर्जा संपूर्णपणे स्वीकारला गेला नाही. उलटपक्षी प्रत्येक धर्माच्या अंतिम सत्याच्या संकल्पना स्पष्ट केल्या आणि सर्वांगाने कोणत्याही भेदाचा आधार नसल्याचं स्पष्ट केलं. भारतीयांनी शोधून काढलेला हा ज्ञानप्रवाह भारतीय संतांनी वाहता ठेवला आणि अन्य धर्मियांच्या श्रद्धा त्या शेजारी साचलेल्या पाण्याप्रमाणे राहिल्या.
भारतात सुद्धा मुख्य धर्मातून इतर अनेक पंथ मशरूमप्रमाणे जन्माला आले. परमात्म्याच्या सत्यतत्वाच्या हिंदू धर्मातील मूलभूत संकल्पनांची मुळं उखडण्याचा किंवा भौतिक हानी पोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु ज्याप्रमाणे भयानक भूकंपामुळे समुद्राचं उसळणारं पाणी अनेक पटींनी भय निर्माण करीत पुन्हा किनाऱ्याकडे परत येतं, त्याप्रमाणे हा भारतीय बुद्धीचा ज्ञानप्रवाह जेव्हा त्यात संशयाचे उसळणारे प्रवाह वाढू लागले, तेव्हा आपलं वैभवी सामर्थ्य टिकवून राहिलं. जेव्हा ही प्रक्षुब्धता शांत झाली, तेव्हा अनेक पंथोपपंथांना त्याने आकर्षित केलं आणि त्यात ते व्यापक स्वरूपात एकरूप झाले. भारतीयांचं आत्मतत्व हे सर्वांना वेढून राहणारं, सर्वांना समजणारं, सर्व काही स्पष्ट करणारं आणि सामर्थ्यवान आहे. आत्मतत्वाबद्दल श्रद्धा विकसित करणं आणि त्यावर निस्सीम प्रेम करणं हीच खरी पूजा आहे. आत्मा हा एक आणि सर्वांना प्रिय आहे. लौकिक आणि पारलौकिक अशा कोणत्याही वस्तूपेक्षा तो प्रिय आहे, अशी भावना हवी. हीच खरी पूजा माणूस करू शकतो. हीच वेदांची शिकवण आहे. भयानक आणि कठीण असे नियम वा बंधनं स्वीकारण्याबाबत वेद शिकवत नाहीत. कार्यकारण संबंधाच्या लोखंडी गजांनी युक्त असे बंधनागर निर्माण करून त्यात ते माणसाला जखडून ठेवत नाहीत. ते उपदेश करतात की या नियम आणि बंधनांच्या मागे एकच सम्राट आहे. तो प्रत्येकाचा गाभा, ऊर्जेचा परिणाम आणि प्रत्येक अणू आहे. केवळ त्याच्याच आज्ञेखाली पृथ्वी, अप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूतं काम करतात. त्याच्यावर प्रेम करा, त्याची आराधना करा, पूजा करा, असं वेद सांगतात. वेदांनी सांगितलेले हे प्रेमाचं महान तत्त्वज्ञान आहे. कमलपत्र हे पाण्यात जन्माला येऊनही आणि त्याच्यावरून पाणी वाहत असतानाही जसं निर्लेप राहतं, त्याप्रमाणे जिथे जन्म घेतला त्या जगात राहत असूनही माणसाने निर्लेप राहावं हे सर्वोच्च रहस्य आहे. अर्थात इहलोकी किंवा परलोकी अमूल्य लाभ व्हावा या हेतूने ईश्वरावर प्रेम करणं, त्याची पूजा करणं चांगलंच आहे. पण मनात कोणतीही आसक्ती न ठेवता ईश्वरावर प्रेम करावं असं वेद सांगतात. कारण ईश्वराहून मौल्यवान आणि सुयोग्य अशी कोणतीच गोष्ट नाही. प्रेमासाठीच प्रेम करा. ईश्वरावर प्रेम करा, कारण तो जे काही देईल ते त्याच्या स्वतःपेक्षा कमीच असेल. तेव्हा कोणतीही इच्छा वा मागणी न करता त्याच्यावर प्रेम करा. भारतीयांची ही सर्वोच्च शिकवण आहे. महाभारतात वर्णन केल्यानुसार ज्येष्ठ पांडव धर्मराज हा अशा स्वरूपाच्या प्रेमाचा आदर्श होता. भारतभर पसरलेले त्याचं मोठं साम्राज्य त्याच्या शत्रूंनी ताब्यात घेतलं आणि द्रौपदीसह हिमालयाच्या अरण्यात त्याला राहणं भाग पाडलं. त्यावेळी द्रौपदीनेही विचारलं, धर्ममार्गाचं स्थिरपणे आचरण करणाऱ्यांमध्ये आपण अग्रभागी आहात, तरीही हे घोर संकट तुमच्यावर कसं कोसळलं? दुःखाच्या आघाताने ती बोलली. धर्मराजाने उत्तर दिलं, द्रौपदी, दुःख करू नकोस. या हिमालयाकडे पहा, किती सुंदर आहे, किती वैभवी आणि सुंदर, किती उदात्त, किती अद्भुत दृश्य आहे. त्यावर माझं अमर्याद प्रेम आहे. त्यातून मला काहीही मिळणार नाही, पण सौंदर्यावर, उदात्ततेवर प्रेम करणं हा माझा स्वभाव आहे. तेव्हा इथेही मी प्रेमानेच राहतो. सौंदर्याचं हे उदात्त स्वरूप म्हणजे ईश्वर. ईश्वरावरील प्रेमाचा हा अर्थ आहे. प्रेम करावं असं ईश्वर हे एकच तत्त्व आहे. युगानयुग शोध घेत भारतीयांना हा पाठ प्राप्त झाला. ईश्वरावरील माझ्या प्रेमाचं हे कारण आहे. मला त्याच्याकडून कोणत्याही लाभाची अपेक्षा नाही. कोणताही वर मिळावा म्हणून मी प्रार्थना करत नाही. मला कुठे ठेवायचं असेल तिथे तो मला ठेवू दे. त्याचं प्रेम हेच माझ्यासाठी सर्वोच्च पारितोषिक आहे. द्रौपदी, माझं प्रेम ही बाजारात मिळणारी वस्तू नाही. प्रेम हा दैवी गुण आहे आणि त्याचा उपयोग तसाच व्हायला हवा. जे नित्य आत्मबोधात आहेत त्यांचा प्रेम हा सहज स्वभाव आहे. आत्मा हे अधिष्ठान असलेलं प्रेम हे शुद्ध आणि उदात्त आहे. पण माणूस हा प्रेमाच्या विविध खोट्या रूपांनी बद्ध झालेला असल्याने तो स्वतःला केवळ एकाकी आणि व्यक्तिगत असा जीव मानतो आणि स्वतःला परिपूर्ण आणि व्यापक अशा दैवी प्रेमापासून वंचित करतो.
म्हणून माणसाने ईश्वरकृपा प्राप्त करून घ्यायची आहे. जेव्हा त्याला ही कृपा प्राप्त होते तेव्हा तो जीवी किंवा व्यक्ती शरीराच्या एकरूपतेपासून स्वतःला मुक्त करतो आणि स्वतःची आत्मा अशी ओळख करून घेतो. या विलिनीकरणाचा निर्देश वेद बंधविच्छेदन किंवा मोक्ष असा करतात. शरीराशी एकरूप होण्याच्या वृत्तीविरुद्ध लढाई आणि ईश्वरकृपेची प्राप्ती हे विजयाचं एकमेव साधन असल्याने आध्यात्मिक साधना म्हणजे तत्वाची जिज्ञासा, इंद्रिय संयमन आणि षड्विध साधना सांगितली आहे. त्यांच्या अभ्यासाने विवेकज्ञान स्वच्छ होतं, म्हणजे ते स्वच्छ आरशाप्रमाणे होतं आणि त्यात प्रतिबिंब पडतं. आत्मदर्शन स्पष्टपणे होतं. ज्ञानसिद्धीसाठी चित्तशुद्धी हा राजमार्ग आहे आणि शुद्ध हृदयाने तो प्राप्त करता येतो. भारतीय अंतिम सत्यशोधनातील हे केंद्रस्थानीचं सत्य आहे. उपदेशाचा हा प्राणच आहे. केवळ चर्चा करण्यात वेळ वाया घालवणं आणि आपल्या मतप्रणालीबद्दल सांगणं हा भारतीय दृष्टिकोन नाही. किनाऱ्यावर पडलेला रिकामा शिंपला बघून त्यांना आनंद होत नाही. खोल समुद्रातील मोती मिळवण्यासाठी ते शोध घेतात. ते आनंदाने खोलवर सूर मारतात आणि धैर्याने मोत्यांचा शोध घेतात. कोणत्या आदर्शाचं अनुसरण करायचं आणि सत्याकडे कोणता मार्ग जातो याचं मार्गदर्शन वेद करतात. माणसांनी इंद्रियांनी मिळवलेल्या ज्ञानापलीकडे असलेल्या परमोच्च सत्याची जाणीव हा आदर्श आहे. वेद माणसाला स्मरण करून देतात की त्याच्या भौतिक शरीरात असलेला अभौतिक सत्यस्वरूप आत्मा हा परमात्मा आहे. केवळ तोच सत्य आणि नित्य आहे. बाकी सर्व अनित्य आणि अस्थायी आहे. ईश्वराचं अस्तित्व आग्रहपूर्वक सांगण्यासाठी आणि दाखवण्यासाठी वेद प्रगट झाले. हिंदू सिद्ध पुरुषांनी वैदिक मार्गाने प्रवास केला आणि वेदांच्या उपदेशानुसार शोध घेतला. त्यांचे अनुभव आणि आनंदप्राप्ती यांचं विश्वसनीय वर्णन शाश्वत आहे. शास्त्र आणि उपनिषद यात ते म्हणतात, आम्हाला आत्म्याची जाणीव झाली. कोणत्याही मतप्रणालीचा किंवा सिद्धांताचा आग्रह धरणं हे हिंदूंचं उद्दिष्ट नव्हतं. त्यावर विजय मिळवावा असंही त्यांना वाटत नव्हतं. मात्र ती मतप्रणाली किंवा सिद्धांत आचरणात आणण्यापूर्वी तपासून पाहावा हे त्यांचं लक्ष होतं. केवळ पोकळ श्रद्धा हे त्यांचं ध्येय नव्हतं. सिद्धी ही त्यांची स्थिती होती. नित्यसाधनेतून पूर्णत्वाकडे जावं, स्वतःच्या देवत्वाची जाणीव करून घ्यावी हे भारतीयांचं जीवन ध्येय होतं. देवत्वात विलीन होणं म्हणजे पूर्णत्वाची प्राप्ती. भारतीयांचा, हिंदूंचा हा सर्वोच्च विजय होता. जय साईराम.